राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली. प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश. 2017 आणि 2019 मधील कर्जमाफीमध्ये 6,56,000 शेतकरी 5,975 कोटी रुपयांच्या कर्जमाफीला पात्र असूनही अद्याप लाभापासून वंचित. शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान आता डीबीटीद्वारे महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने योजना राबविल्यामुळे सानुग्रह अनुदानाची प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. पूर्ण पीक विमा भरपाईसाठी शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखल केली जनहित याचिका. न्यायालयाने राज्य सरकारसह विमा कंपनीला बजावली नोटीस. 7/12 एडिट करून ज्वारी खरेदी करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई. चौकशी अहवालानंतर काही संस्थांना दंड ठोठावण्यात आला, तर एका संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती. वर्षभरात 10 लाख सौर कृषी पंप बसविले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महिनाभरात 46,000 सौर पंप बसविल्याची गिनेस बुकमध्ये नोंद. बुलढाणा जिल्ह्यातील सारोळपीर शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की घातपाताचा बळी, याबाबत विविध चर्चांना उधाण. शवविच्छेदन अहवाल ठरणार निर्णायक. कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा. रोहित रे वीज यंत्रणेची संभाव्य हानी टाळा. महावितरणच्या शेतकऱ्यांना आवाहन. विजेचा भार वाढल्यास पाण्याची मोटर जळण्याच्या प्रमाणात वाढ. शेतीसह जोड व्यवसायही करायचा आहे. दुधाळ जनावरांसाठी मिळवा 50% अनुदान. विदर्भ दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 सुरू. CCIच्या मर्यादेत तुटपुंजी वाढ. हेक्टरी 30 क्विंटल कापूस खरेदी करण्याची गरज. कृषी विभागाच्या उत्पादकता अहवालात सुधारणा. मागील वर्षीची अट कायम ठेवण्याची मागणी. जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा तुम्ही येथे बघू शकता. आता शेतकऱ्यांसाठी वेगळ्या वीज कंपनीची स्थापना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा. शेतकऱ्यांच्या सोयाबीन नाफेडच्या खरेदी केंद्रांवर ठरते निकृष्ट. किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड. नाफेडच्या खरेदी केंद्रांवरून पाठविले परत. थंडीचा कडाका वाढला असून रब्बीसाठी वरदान, मात्र आरोग्यावर परिणाम. वाशिम जिल्ह्याचा पारा 12 अंशांपर्यंत घसरला. सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. हमी दराच्या सोयाबीन खरेदीत ओलाव्याचा अडसर. कमी दरात विकण्याची वेळ आल्याने शेतकरी हैराण. कापूस खरेदीतही ओलाव्याची आळकाठी. झाड तोडण्यासाठी 50,000 रुपये दंड, पण वर्षभरात एकालाही दंड नाही. जळगाव मनपा स्तरावर उदासीनता. नियम डावलून होते वृक्षतोड. पर्यावरण रक्षणाकडे होते दुर्लक्ष. शेतकऱ्यांची थट्टा. खरीपात 48 आणि रब्बीत केवळ 13% पीक कर्ज वाटप. विविध कारणांनी फेटाळले जात आहेत बळीराजांच्या पीक कर्जाचे अर्ज. शेतकरी सावकारांच्या दारात. PM किसान सन्मान निधी योजनेत फिल्टरमुळे लाभार्थी संख्या घटली. योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. एका कुटुंबातील एकाच सदस्याला पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय. कापूस खरेदीत मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात अव्वल. 18 दिवसात 86,770 क्विंटल कापसाची खरेदी. इतर तालुक्यातूनही आवक वाढली. गाडी झाली जुनी. फिटनेस शुल्क 10 पटीपर्यंत वाढली. जास्त वयाच्या वाहनांना आता अधिक शुल्क भरावे लागणार. वाहन 10 वर्षांचे झाले की थेट फिटनेस तपासणी. हुरड्याला आला सुका मेव्याचा भाव. शहरालगत शिवारात पार्ट्यांना रंगत. निसर्ग आणि कृषी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वाढते गर्दी. मनरेगात मनासारखं झालं. वैयक्तिक कामांची मर्यादा 2 वरून 7 लाखांवर. शेतकऱ्यांना दिलासा. सॉफ्टवेअरमधील सुधारणेमुळे कामांना मिळणार गती. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.